हाय फ्रेंड, तुम्ही बघत आहात माऊली जी के. चला वेळ न घालवता सुरू करूया. पहिला प्रश्न, एवढा बेट्टा हे कोणत्या पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे? पर्याय आहेत सह्याद्री, सातपुडा, निलगिरी, आरवली. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, निलगिरी. प्रश्न दुसरा, तुतीकोरीन नावाचे बंदर कोणत्या राज्यातील प्रमुख बंदर आहे? पर्याय आहेत ओरिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ. योग्य पर्याय आहे तामिळनाडू. पर्याय क्रमांक 3. प्रश्न तिसरा, गुप्त काळात सोन्याच्या नाण्याला डॅश म्हणून ओळखले जाते? नंबर 1 दिनार, निष्क, टंका व रुपया. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर दिनार. मित्रांनो, व्हिडिओ पसंत येत असेल तर लाईक कर चला. प्रश्न चौथा, दंतीदुर्ग या राजाने डॅश घराण्याची स्थापना केली? नंबर 1 राष्ट्रकूट, नंबर 2 चालुक्य, नंबर 3 वर्धन, नंबर 4 पाल. पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे राष्ट्रकूट. प्रश्न 5, तापी व पांजरा यांचा संगम डॅश येथे झाला? मुडावते धुळे, नेवासे अहमदनगर, कुंडल सोलापूर, ब्रह्मनाळ सांगली. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 मुडावत धुळे. प्रश्न 6, ऋतूचे चुंबन घेणारा महाकवी असे वर्णन प्र. के. अत्रे यांनी कोणाचे केले? नंबर 1 साने गुरुजी, वि. स. खांडेकर, अण्णा हजारे व बाबा आमटे. योग्य पर्याय आहे साने गुरुजी. मित्रांनो, सबस्क्राईब करा चॅनलला. प्रश्न 7, ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या धर्मप्रसाराला उत्तर म्हणून डॅश यांनी 4 लहरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? पर्याय क्रमांक 1 विष्णुशास्त्री चिपळूणकर, कृष्णशास्त्री चिपळूणकर, रा. गो. भांडारकर, शिवराम महादेव परांजपे. प्रश्न 7 योग्य उत्तर आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर. प्रश्न 8, शिवसमुद्र नावाचा धबधबा कोणत्या नदीवर आहे? पर्याय कावेरी, शरावती, नर्मदा व चंबळ. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 कावेरी. प्रश्न 9, वज्रेश्वरी हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे? नंबर 1 पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी. योग्य पर्याय आहे नंबर 2 ठाणे. प्रश्न 10, मित्रांनो फटाफट लाईक करा. मुस्लिम लीगने कोणता दिवस मुक्ती दिन म्हणून साजरा केला? 1 नोव्हेंबर 1939, 22 डिसेंबर 1939, 1 नोव्हेंबर 1938, 1 डिसेंबर 1938. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नोव्हेंबर 1939. प्रश्न 11, पुणे करारात गांधीजीच्या वतीने कोणी सही केली? राजेंद्र प्रसाद, ओम बिर्ला, पंडित नेहरू व मदन मोहन. योग्य पर्याय आहे पंडित मदन मोहन. भारताला स्वातंत्र्य प्राप्तीवेळी काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? नंबर 1 मौलाना आझाद, नंबर 2 जे.बी. कृपलानी, नंबर 3 राजेंद्र प्रसाद, नंबर 4 पंडित नेहरू. मित्रांनो, योग्य उत्तर देण्याच्या आधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, एक छोटंसं कमेंट करा. तर योग्य पर्याय आहे
जेवी कृपलानी, पर्याय क्रमांक 2. धन्यवाद.